आणि या सगळ्यांचं लक्ष सांगलीकडेही लागलंय, कारण सांगली लोकसभेसाठी अर्ज माघारी घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। त्यामुळे लोकसभेच्या मैदानातनं काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील माघार घेणार का की आपली उमेदवारी बंडखोरी कायम ठेवणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। पाटील यांच्यावरती काँग्रेस नेत्यांकडून दबाव येण्याचीही शक्यता आहे। काही दिवसांपूर्वी संजय राऊत सांगली दौऱ्यावर होते, त्यांनी सुद्धा विशाल पाटील अर्ज मागे घेतील असा विश्वास व्यक्त केला। तर सांगलीतल्या काँग्रेस भवनाजवळ विशाल पाटलांचं जनसंपर्क कार्यालय आहे, त्याचं नामकरण आता वसंतदादा भवन असं करण्यात आलंय। तसंच वसंतदादा पाटील यांचा फोटो सुद्धा इथे पाहायला मिळतोय, मात्र काँग्रेसच्या अन्य एकाही नेत्याचा फोटो या बॅनरवरती नाही। प्रचाराचं काम सुरू झालेलं आहे, जोमान चालू झालं आहे। प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गटात लोकांनी काम चालू केलेलं आहे, त्यामुळे लोकांच्या तीव्र भावना आहे। युवक सध्या पेटून उठला आहे। युवकांचं म्हणणं असं आहे की विशाल पाटलांच्यावर अन्याय झाला आहे, त्यांना असं वाटलं की स्वतःवर अन्याय झाला आहे, त्यामुळे लोक चिडून उठलेले आहेत। त्यामुळे कसं वसंतदादा घरावर अन्याय झाला आहे, हा अन्याय कोणत्या परिस्थितीत होता कामा नये। विशाल पाटील यावेळेला खासदार म्हणून सभागृहात जाणं गरजेचं आहे। युवकांचा आवाज हा सभागृहात जाणं गरजेचं आहे। उमेदवार न दिल्यामुळं बंड हे लोकांनी केलेलं बंड आहे। आता जिल्ह्यातून सर्व कारखान्याचे आम्हाला फोन आले आहेत, मेसेज फिरवायला विचारता पाठीमागे घेणार पाठीमागे, पण असं काय होणार नाही। दादांच्या हातामध्ये इलेक्शन राहिलेलं नाही, हे इलेक्शन सगळ्या जनतेच्या हातात गेले इलेक्शन आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।